नमस्कार. आरटेक एज्युकेशनमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रहो, आज आपण बघणार आहोत की SIR फॉर्म, जो की इन्युमरेशन फॉर्म ज्याला म्हणतात, ज्याला मतदानामध्ये आपण कोणत्या पद्धतीनं आपण मॅप झालेलो आहोत. आपले मॅपिंग 2002च्या यादीसोबत 2024ची यादी याचं कसं आपण जुळवणी केली, मॅपिंग केली. यामध्ये या जुळवणी केलेल्याचाच जी माहिती आहे तर ती आपल्याला इन्युमरेशन फॉर्म, जो की मतदान प्रगणना फॉर्म म्हणून आहे तो, तर त्यामध्ये आपण ती कशी माहिती भरणार आहोत. एक मतदार म्हणून किंवा एक BLO म्हणून आपण कशी मदत करू शकतो, तसेच एक मतदार म्हणून आपण ती माहिती कशी भरल्या गेली पाहिजे, जेणेकरून इन्युमरेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस व्हेरिफिकेशन होणार आहे तर त्यावेळेस मात्र आपलं जर इन्युमरेशन फॉर्म जर चुकीचा भरला गेला तर ती माहितीची तफावत येईल आणि त्या स्वरूपाचे आपल्याला पुन्हा काही गोष्टीचं जी काही तपासणी आहे किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन आहे त्याला सामोरं जावं लागणार आहे. तर ते जाऊ नये किंवा तो वेळ आपला वाया जाऊ नये म्हणून त्याकरिता आपण इन्युमरेशन फॉर्म जो आहे तर तो कसा भरायचा या संदर्भामधला आजचा हा व्हिडिओ. चला तर सर्व मतदार बंधू भगिनींनो, तसेच माझ्या BLO बांधवांनो, सर्वांचं या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही जर या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की या मराठी यूट्यूब चॅनल, जे की आरटेक एज्युकेशन या नावानं आहे, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि ज्या साईडला तुम्हाला बेल दिसते त्या बेलला तुम्ही बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासमोर आलेले तुम्हाला मिळून जातील, नोटिफिकेशनमध्ये ते मिळतील. चला तर आपण आज बघणार आहोत की आता आपण ज्या पद्धतीनं BLO सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये मॅपिंग करत आहेत, मुलाचं, मुलीचं, वडिलाचं, आईचं, आजोबाचं किंवा नातेसंबंध ज्यांचा 2002मध्ये ज्यांची माहिती आहे 2002च्या SIR झाला होता त्या यादीमधली आजच्या 2024-25च्या यादीमधल्या 24च्या याला जी काही जुळवणी चालू आहे, सध्याच्या नावाला जी जुळवणी चालू आहे, तर ते कशी जुळवली आणि ती जुळवल्यानंतर ती कशी व्हेरीफाय पुढे होणार आहे आणि तसेच हा फॉर्म आपल्याला किती महत्त्वाचा आहे, तर या ठिकाणी आपण त्याला आता सुरुवात करूया. चॅनल पुन्हा एकदा सर्वांना कळकळीची विनंती, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. हे यूट्यूब चॅनल आहे. बरेच जण म्हणतात की सर मराठी मधील व्हिडिओ चॅनल ग्रो होत नाही, परंतु माझ्या मराठी बांधवांना विनंती आहे की नक्कीच आपला हा चॅनल कसा ग्रो होत नाही ते आपण बघूया. मराठीमधील माहिती लोकांना खूप सोपी आणि सुटसुटीत वाटते आणि आपल्या मराठीचा आपण अभिमान नक्कीच बाळगूया आणि आपल्या या चॅनलला नक्की ग्रो करण्यासाठी सुद्धा मदत करूया, अशीच माझी सर्वांना विनंती असेल. चला तर आपण बघूया इन्युमरेशन फॉर्म. आता इन्युमरेशन फॉर्म जो आहे तर या पद्धतीचा असणार आहे, ज्यामध्ये सगळ्यात गोष्ट महत्त्वाची आहे की हा फॉर्म तुम्हाला प्रिंटेड स्वरूपात मिळणार आहे. सध्या BLO मॅपिंग करत आहेत. BLO मॅपिंग केल्यानंतर 1 एप्रिलनंतर कधीही जी काही मतदान याद्या आहेत तर यामध्ये जी सध्या दुरुस्ती चालू आहे, त्याच्यानंतर अपडेशन चालू आहे, कुठला बदल चालू आहे, शिफ्टिंग चालू आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या दिवशी SIR ॲक्टिव्ह होऊन जाईल त्या दिवशी या सर्व फॉर्म हे फ्रीज होऊन जातील, सगळे अर्ज हे फ्रीज होऊन जातील. तसेच फक्त मॅपिंग आणि SIR म्हणजे SIRच चालू राहील. तत्पूर्वी आपल्याला या फॉर्मची माहिती असावी आणि आपण हा फॉर्म कसा भरून ठेवू शकतो एक मतदार म्हणून किंवा BLOला कशी मदत होऊ शकते या इन्युमरेशन फॉर्मसाठी, तर ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. चला तर मग आपण आता याला जास्त वेळ न दवडता आपण या ठिकाणी बघूया की यामध्ये होतंय काय, की सगळ्यात अगोदर हा फॉर्म तुम्हाला 2 प्रतीत मिळणार आहे. हा 2 प्रतीमध्ये मिळाल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याकडं कोणकोणत्या गोष्टी असणं आवश्यक आहे, जेणेकरून हा फॉर्म भरायला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला आपण कशा पद्धतीनं मॅप झालेलो आहोत हे माहिती पाहिजे. दुसरी गोष्ट, आपले 2 पासपोर्ट साईज फोटो दोन्ही फॉर्मसाठी लागणार आहेत. 2 फॉर्म असणारे हे प्रगणना फॉर्म आणि याच्यामध्ये इन्युमरेशन फॉर्म ज्याला म्हणतात तर तो SIRच्या संदर्भामध्ये त्या सुरुवातीला तुम्हाला नंबर 1चा जे टॅब दिसतोय किंवा नंबर 1चे जे काही कॉलम दिसतात तर हे प्री प्रिंटेड असणारे, म्हणजेच प्रिंट होऊन येणार आहे. याच्यामध्ये असणार आहे की इलेक्टर जे आहे, मतदार जो आहे, तर याचे सर्व नाव, त्यांचा इपिक नंबर सध्याच्या यादीमधील, त्यांचा ॲड्रेस हा पूर्ण या ठिकाणी येणार आहे. म्हणजे मतदाराचं नाव हा इन्युमरेशन फॉर्म कोणत्या मतदाराचा आहे हे स्पष्टपणे या ठिकाणी त्याच्या मतदान कार्डासहित आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. पत्तासुद्धा असणार आहे. दुसरी गोष्ट आहे की दुसरा त्यापुढील जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये त्या मतदाराचा सिरियल नंबर, पार्ट नंबर
त्याचं जे असेंब्ली आहे, विधानसभा नंबर जे आहे, त्यामधील त्याचं राज्य कोणतं, हे सगळं प्रिंटेड या ठिकाणी असणार आहे. आणि तत्पूर्वी जर BLO असाल तर BLOचं या ठिकाणी नाव आणि त्यांचा BLOचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला जर काही अशी अडचण वाटत असेल तर या BLOला नक्कीच तुम्ही कॉल करू शकता. त्यानंतर आहे QR कोड. QR कोड यामध्ये प्रिंटेड असणारे QR कोड, जसं आपण पेमेंटसाठी जो QR कोड वापरतो, जसं की त्याला फोटो काढतो, स्कॅन करतो आणि पेमेंट करतो, त्याच पद्धतीनं हा इनॉमिनेशनचा QR कोड असणार आहे. याच्यावर सुद्धा आपल्याला ओपन करून डिटेल सगळी माहिती बघता येणार आहे. त्यानंतर ओल्ड फोटो जो आहे तर तो या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे तुमचा जो प्रिंटेड मतदान यादीतला जो फोटो आहे तर तो मतदान यादीतला जो फोटो आहे तर तो फोटो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मग आता कुठे मिळणार आहे तो, तर या ठिकाणी तुम्हाला येईल तुमचा जुना फोटो तुमचा छापून येईल. त्यानंतर आता तुमचं काम काय आहे, तर तुमचं काम महत्त्वाचं आहे, ते म्हणजे पुढचा तुमचा वैयक्तिक फोटो सध्याचा चालू असलेला या ठिकाणी मात्र चिटकवायचा आहे. तर असे हे 2 फॉर्म असतील, 2 फोटो असतील. ही गोष्ट तुम्हाला आता क्लिअर झाली असेल. आता आपण बघूया की ह्या गोष्टी सगळ्या पूर्णपणे छापील असतील. मागील तुम्हाला जे फॉर्म भेटेल रेडीमेड असेल ते छापले. ह्या गोष्टी तुम्हाला वरच्या याच्यामध्ये कुठलेच काही करायचं नाही आहे. याच्यामध्ये आपण सर्व 7 टप्पे सांगितलेले आहेत. एक टप्प्याची आपण माहिती बघत आहोत. पहिला टप्पा आपण बघितला. आता दुसरा टप्पा आहे. हा दुसरा टप्पा म्हणजे मतदाराच्या संदर्भामधला आहे. मतदारांनी या ठिकाणी काय करणार आहोत, या ठिकाणी इकडं या साईडला कॉलम दिलेले, ही माहिती आपल्याला आपल्याजवळ असावी, आपल्यासोबत ती जवळ, आणि आपल्याजवळ जे डॉक्युमेंट आहेत ओरिजिनल त्यानुसारच आपल्याला ती लिहायची आहे. आपण मनानेच कुठली काही टाकणार नाही. आता बघा, प्रमाणित करण्याचे जे तुमच्याकडे जे काही आधारभूत म्हणजे पुरावे असतील किंवा जे काही तुमचं ऑफिशियल डॉक्युमेंट असेल त्यानुसार आपण ही माहिती भरणार आहोत. बघा, डेट ऑफ बर्थ म्हणजे या ठिकाणी आपण त्यांचं जे जन्मतारीख आहे तर ती डॉक्युमेंटप्रमाणे तुमचं जर समजा 10 तारीख असेल जन्मतारीख, तर या ठिकाणी दोन्ही याच्यात 10, त्यानंतर महिना मंथ आलेला आहे तर या ठिकाणी 10 असतील तर या ठिकाणी आपण 10वा महिना टाकणार आहोत. त्यानंतर पुढे आहे की आपला जन्म 1990 समजा 90 आहे तर त्या ठिकाणी आपण 90 टाकणार आहोत. बस, म्हणजे या पद्धतीची ही जन्मतारीख असेल. आता यानंतर आपण पुढील गोष्ट बघणार आहोत, आधार नंबर हा ऑप्शनल म्हणत आहेत, परंतु जोडला तर अतिउत्तम. यामध्ये आपण या ठिकाणी आधार नंबर भरणार आहोत पूर्ण आपला. त्यानंतर मोबाईल नंबर आपला जो चालू असेल मोबाईल नंबर तो या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे. त्यानंतर आपल्या वडिलाचं किंवा पालकत्व ज्यांनी आपलं स्वीकारलेलं आहे त्यांचं आपण या ठिकाणी नाव टाकलेलं आहे. आता पालकत्व याच्यासाठी म्हणतोय की आपण जर काही जणांचा सांभाळ करतात. बऱ्याच जणाला विषय असा असू शकतो की अनाथालयाचा मुलगा तो त्यांनी दत्तक घेतलेला असू शकतो, किंवा दत्तविधानामधून आलेले मुलं आहेत तर असे असू शकतात. म्हणून त्यांच्या ठिकाणी पालकाचं नाव मात्र त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर फादर्स इपिक नंबर, जर तुमच्याकडे अवेलेबल असेल इपिक नंबर त्यांचा मतदान कार्डाचा चालू नंबरचा, 2000चा नाही, 2002चा नाही, तर तो या ठिकाणी आपण मतदानाचा नंबर या ठिकाणी टाकणार आहोत. त्यानंतर आईचं मतदान नाव जे आहे ते या ठिकाणी टाकणार आहोत. आणि आईचं इपिक नंबर या ठिकाणी आपल्याला माहीत असेल तर या ठिकाणी टाकू शकतो आपण. म्हणजे असं काही नाही की इपिक नंबर तिथं कंपल्सरी टाकला पाहिजे, पण टाकला तर अतिउत्तम. काही गोष्टी मॅच व्हायला आणि फिल करायला सोप्या जातात. आता यानंतर आपण बघूया की स्पॉस नेम. आता हे पत्नीचं नाव टाकायचं की नाही, तर ते या ठिकाणी जर तुम्हाला जर लागू असेल तरच या ठिकाणी टाकायचं आहे, किंवा नाही आहे तर ते काही टाकायची आवश्यकता नाही आहे. आता त्यानंतर आपण पुढील गोष्ट बघूया. हा चौथा कॉलम जो आहे तर हा खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये एक लक्षात घेण्यासारखं आहे की हा कॉलम कुणी भरायचा. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा कॉलम भरत असताना आपल्याला ज्यांचं नाव 2002च्या यादीमध्ये आहे अशानीच या ठिकाणी माहिती भरायची आहे. म्हणजे कसं की एखादा व्यक्ती आज 55 वर्षाचा आहे, 45 वर्षाचा आहे आणि त्यांचं 2002मध्ये नाव आहे, तर त्यांनी या ठिकाणी सगळी माहिती या ठिकाणी भरायची आहे. मग आता माहिती भरत असताना आपण या ठिकाणी काय भरणार आहोत. आता आपल्याला तर माहिती आहे की BLO प्रत्येक जणाचं मॅपिंग करत आहेत.
आपण सुद्धा स्वतःला मॅपिंग कशी केलेली हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमची मॅपिंग कशी झाली ही याची खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर इलेक्टॉर जे नेम आहे म्हणजेच मतदार जो आहे 2002मध्ये जो की स्वतःचा हा सगळा फॉर्म भरत आहे, त्याचं नाव 2002मध्ये आहे, असाच व्यक्ती या ठिकाणी माहिती तो भरणार आहे. मग या ठिकाणी काय करणार आहे की त्या 2002च्या यादीमधलं जे काही नाव आहे इलेक्टॉरचं ते या ठिकाणी टाकणार आहे, सध्याचं नाही. कारण बऱ्याच जणांचं असू शकतं की नाव 2002ला वेगळं होतं, आज 2002ला वेगळं असू शकतं. म्हणून 2002चा जो डाटा आहे, ज्यांचं 2002मध्ये नाव आहे असेच व्यक्ती या ठिकाणी माहिती टाकणार. आपण त्यांचं मतदानाचं जे कार्ड नंबर आहे तर ते टाकू शकतो. परंतु या ठिकाणी काय आहे की मतदानाचं कार्ड हे जुनं 2002च्या यादीतलं हे मतदान कार्ड सगळे बंद झालेले आहेत. नवीन इपिक नंबर, नवीन मतदान नंबर जे आलेले आहेत, तर त्यामुळं हा आपल्याला माहीत असेल नसेल, परंतु तो न टाकलेला बरा. काही टाकायची आवश्यकता या ठिकाणी नाही, कारण ते नंबर बदललेले आहेत म्हणून. जर बदलले नसते तर आपल्याला तो नंबर त्या ठिकाणी टाकता आला असता. आता रिलेटिव्ह नेम म्हणजे आपलं 2002मध्ये नाव असताना आपले रिलेटिव्ह कोण आहे, आपले वडील किंवा आजच्या विवाहित महिला आहेत ज्या 2002च्या अगोदर ज्यांचं नाव होतं, मग त्यांचा रिलेटिव्ह कोण येईल, त्यांच्या पतीचं नाव येईल या ठिकाणी. त्यानंतर रिलेशनशिप, या ठिकाणी वडील जर असतील तर या ठिकाणी आपण वडील टाकणार आहोत. जर पती असेल तर या ठिकाणी रिलेशनशिप पती टाकणार आहोत. त्यानंतर मदर फादर, इंग्रजीमध्ये काही जणांना आवश्यकता पडू शकते म्हणून या ठिकाणी मी पुन्हा मदर फादर किंवा हजबंड या ठिकाणी रिलेशनशिप काय आहे तर ते 2002च्या नावाच्या संदर्भाच्या नुसार या ठिकाणी आपण ती टाकणार आहोत. त्यानंतर आपला जिल्हा कोणता होता, कारण काय आहे की आज रोजी आपलं नाव समजा जालना जिल्ह्यामध्ये आहे आणि तुम्ही 2002ला मुंबईला कामानिमित्त होता, तर त्या ठिकाणी 2002चा डिस्ट्रिक्ट तो टाकायचा आहे जो की ज्या ठिकाणी आपण होतो. पुणे असेल, त्यानंतर लातूर असेल, परभणी असेल, नांदेड असेल, XYZ, तर तो जिल्हा या ठिकाणी टाकणार आहोत आपण 2002च्या यादीतला. त्यानंतर आहे स्टेट, आपलं महाराष्ट्र राज्य. आता या ठिकाणी असंही असू शकतं की तो गुजरातचाही असू शकतो, तो राजस्थानचाही असू शकतो, तो कर्नाटकचाही असू शकतो, किंवा कर्नाटक सीमावर्ती भाग जे आहेत किंवा ज्या काही सीमा आहेत आपल्या राज्याला लागलेल्या, तर दुसऱ्या राज्यातल्या मुली आपल्याकडे आलेल्या आहेत, आपले मुली तिकडे दिलेल्या आहेत, तर त्याच ठिकाणी त्यामुळं या ठिकाणी स्टेटचा त्या लोकांना जास्तीत जास्त उपयोग होईल. ज्या स्टेटमध्ये असाल त्या स्टेटचाच या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. त्यानंतर असेंब्ली नंबर जे आहे तर तो असेंब्ली नंबर, विधानसभा नंबर जो आहे 2002चा तो या ठिकाणी टाकायचा आहे. आता हे टाकत असताना आपण ही माहिती आता 2002च्या नुसार भरली. आता त्याचमध्ये या ठिकाणी त्या 2002ची विधानसभा नंबर या ठिकाणी टाकणार आहोत. समजा या ठिकाणी संभाजीनगरचं आहे 2002ला म्हणून. त्यानंतर त्या कोणत्या यादीत नाव होतं हे, त्या 2002ची यादी. त्यानंतर त्यामधला जो सिरियल नंबर होता, अनुक्रमांक होता त्या 2002च्या यादीचा, तो यासाठी बीड, चंद्रपूर आणि गडचिरोली हे 3 जिल्हे अपवाद आहेत. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी जी काही माहिती आपल्याला मिळते त्यानुसार त्या ठिकाणी 2005ची यादी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच बीडसाठी माझ्या माहितीस्तव बहुतेक 4ची जी आहे बहुतेक ती यादी त्यांना उपलब्ध आहे, तर ती आपण या ठिकाणी टाकणार आहोत. त्यानंतर हा झाला 2002चं ज्यांचं नाव होतं तेच ह्या इन्युमरेशन फॉर्ममध्ये ही माहिती भरू बघणार आहोत. ज्यांचं 2002मध्ये नाव नव्हतं, मग त्यांच्या जे काही आपण बघितलं की जे वर नाव माहिती भरलेले आहे, कोणती माहिती भरलेली आहे वरती त्यांनी की त्यांचं डिटेल या ठिकाणी भरलेलं आहे. तर त्यांनी काय करायचं आहे, हे जे डिटेल ज्यांनी भरलं आहे, हा जो डिटेल ज्यांनी भरला त्यांनी मात्र या ठिकाणी 5च्या ठिकाणी आता मात्र माहिती भरायची आहे. ज्यांचं 2002ला नाव होतं त्यांचं वर इथं त्यांनी लिहिलं, त्याच्यानंतर इथं पण लिहिलं, त्यानंतर मात्र ते इथं पण लिहू शकतात कोणाशी मॅपिंग आपण केलेलं आहे तर कोण आहे, ज्यामध्ये आपण मागील प्रिव्हियस कॉलमनुसार म्हणजे वरचा असेल किंवा 4 नंबरचा असेल तर यानुसार आपण कोण आहे लास्ट SIR मधलं ज्यांना तुम्ही मॅप झालेला आहात त्यांचं या ठिकाणी डिटेल टाकणार आहोत. मग आता या ठिकाणी आपण ज्यावेळेस काम करू त्यावेळेस आपल्याला समजा मी माझं वैयक्तिक सांगतो की मी माझं 2002ला नाव नव्हतं, मग मी वरती माहिती लिहिली, इथं माहिती पूर्ण भरली माझी वैयक्तिक, इथं मात्र माझी माहिती भरल्या जाणार नाही कारण माझं 2002 नाव नव्हतं. मग मी आता या ठिकाणी माझी माहिती भरणार. आता आज रोजी मी माझी वरती माहिती भरली, पण माझे नातेवाईक माझ्या वडिलाला जे जोडले गेलं मी या ठिकाणी माझ्या वडिलाचं नाव टाकणार आहे प्रिव्हियस इन लास्ट SIR नुसार.
मी कुणाला मॅप झालेलो आहे त्यांचं या ठिकाणी डिटेल टाकणार आहे, ॲज इट इज टाकणार आहे, कारण त्यावेळेस नाव वेगळं असू शकतं, तर मी ते या ठिकाणी तेच टाकणार आहे. त्यानंतर माझ्या वडिलाचं 2002चं इपिक नंबर मी इथे टाकेल, किंवा माझं 2002मध्ये नाव आहे तर मी या ठिकाणी माझं या ठिकाणी सर्व डिटेल टाकेल. इथे बी माझी डिटेल येईल आणि इथं पण माझी डिटेल येऊ शकते. म्हणजे या गोष्टी थोड्याशा समजून घ्या, म्हणजे जेणेकरून इन्युमरेशन फॉर्म चुकणार नाही. रिलेटिव्ह नेम कोण, त्यानंतर रिलेशनशिप जी आहे तर या ठिकाणी नातं काय आहे तर या ठिकाणी आपण टाकणार आहोत. त्यानंतर हे जो जिल्हा आहे तर तो जिल्हा आपण त्याच पद्धतीने टाकणार आहोत की आपला प्रिवियस SIRमध्ये जो वडिलांचा मागील 2002मध्ये जिल्हा कोणता होता, कारण आजचा जो आजच्याऐवजी दुसरा असेल तर तोच टाकणार. आज रोजी इथलाच असेल, इथंच 2ला होते, आज रोजी इथंच आहे तर हे आपण तोच टाकणार, आपलाच टाकणार. या ठिकाणी स्टेट टाकणार, त्यानंतर विधानसभा नंबर टाकणार आणि माझ्या वडिलांचा जो काही डाटा आहे तर तो मी या ठिकाणी टाकणार आहे. आता या ठिकाणी एवढं काम झाल्यानंतर हा इन्युमरेशन फॉर्म पूर्ण फिलअप झालेला आहे. आता हा फिलअप झालेला फॉर्म जो आहे तर तो मात्र आपण काय करणार आहोत, हा फॉर्म 2 प्रतीमध्ये भरणार आहोत आणि हा 2 फॉर्ममध्ये भरलेला माहिती या ठिकाणी आपण BLOकडं देणार आहोत किंवा BLO हे कलेक्ट करणार आहेत. यामध्ये सगळ्यात शेवटचा आता एक मुद्दा आहे, याच्यामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत. आता या सूचना तुम्हाला हा मराठी प्रिंटेड येईल, मराठीमध्ये या सूचना असतील कसे भरायचं, काय भरायचं. त्यानंतर ही माझी माहितीप्रमाणे मी माझी माहिती देत आहे आणि त्यानंतर आपण हे जे काही खाली ज्या काही सूचना दिलेल्या आहेत याला मी याला बांधील राहून आता या ठिकाणी तुमचं 7व्या ठिकाणी तुमचं या ठिकाणी मतदाराची मात्र सही करायची आहे, करायला विसरू नका. या ठिकाणी सही करायची आहे. किंवा जर सही येत नसेल तर डाव्या अंगठ्याचा जो काही थंब आहे, डाव्या अंगठाचा जो आपला अंगठा आहे डाव्या हाताचा, तर त्यांनी आपण या ठिकाणी जर सही येत नसेल तर त्या ठिकाणी सिक्का त्या ठिकाणी घेणार आहोत आपण, किंवा तुम्हाला तो द्यायचा आहे, आपल्याला तो द्यायचा आहे. त्यानंतर त्या ठिकाणी तारीख वगैरे खाली आपण टाकणार आहोत. आणि त्याच्या खालचा एक मुद्दा येतो तो म्हणजे या ठिकाणी BLOला मात्र या ठिकाणी सही करायची आहे आणि ही सही केलेलं फॉर्म 2 प्रतीमधले. तर या ठिकाणी एक फॉर्मवर आपण वशी घेणार आहोत आणि एक फॉर्म आपण त्यांना त्या ठिकाणी देणार आहोत आणि तो भरलेला फॉर्म आपण परत घेणार आहोत. तर या संदर्भामधले हे 2 फॉर्म आहेत. 2 फॉर्मला 2 फोटो लागतील आणि अशा पद्धतीनं आपण हा इन्युमरेशन फॉर्म भरू शकतो. यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्की मला विचारू शकता. आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करू शकता की या ठिकाणी मला समजलं नाही तर या ठिकाणी मी कोणती माहिती टाकू. नक्कीच तुम्हाला हा इन्युमरेशन फॉर्म भरायला कामी येईल ही माहिती, आणि आपल्या इतर मित्रांना नातेवाईकांना शेअर करा आणि BLOना नक्की माहिती कामी येणार आहे, जेणेकरून इन्युमरेशन फॉर्म कसा भरायचा याचं सविस्तर आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे. ही माहिती नक्कीच समजली असेल, खूप सोपी माहिती आहे. तर या ठिकाणी नक्कीच आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या काही सूचना असतील तर नक्की आम्हाला सुचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.